घराची सावली भाग 6. सत्याचा चेहरा दृश्य 1. भाग 5 मध्ये बंद झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ पुन्हा सुरू होतो. स्क्रीनवर चेहरा स्पष्ट दिसतो. तो दुसरा कोणी नसून बाबांचा चुलत भाऊ रमेश असतो. दोन्ही भावांच्या पायाखालची जमीन सरकते. मोठा भाऊ म्हणतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला त्यानेच आपल्या घरावर घाव घातला. दृश्य 2. दोघेही रमेशच्या घरी जातात. रमेश अगदी शांतपणे म्हणतो, तुमच्याकडे पुरावा आहे का? मोठा भाऊ सीसीटीव्ही दाखवतो. क्षणभर रमेश घाबरतो, पण लगेच स्वतःला सावरतो. तो म्हणतो, हा व्हिडिओ बनावट आहे. कोर्टात काही सिद्ध होणार नाही. दृश्य 3. घरी परतल्यावर बाबा सगळं ऐकतात. त्यांना मोठा मानसिक धक्का बसतो. त्यांच्या छातीवर पुन्हा दुखू लागतं. आई घाबरून डॉक्टरांना फोन करते. डॉक्टर येतात आणि म्हणतात, त्यांना आता कोणताही ताण देऊ नका, नाहीतर परिणाम गंभीर होऊ शकतात. संपूर्ण घर पुन्हा चिंतेत बुडतं. दृश्य 4. लहान भाऊ हार मानत नाही. तो बँकेत जाऊन जुन्या कागदपत्रांची तपासणी करतो. तिथे त्याला कळतं की कर्ज काढताना एका एजंटनी मदत केली होती. तो एजंट आता गायब असतो. मात्र त्याचा पत्ता मिळतो. दृश्य 5. रात्री रमेश एका अंधाऱ्या ठिकाणी त्या एजंटला भेटतो. तो रागाने म्हणतो, जर तू तोंड उघडलंस तर तुझंही आयुष्य संपवीन. पण त्यांना न कळता थोड्या अंतरावर उभा असलेला मोठा भाऊ त्याच्या संपूर्ण संभाषणाचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. एपिसोड 6 चा शेवट. मोठा भाऊ मोबाईलमधील व्हिडिओ पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटतं. तो म्हणतो, आता खेळ संपला रमेश काका. सत्य लपणार नाही. तेवढ्यात मोबाईल कोणीतरी हिसकावून घेतो. मोठा भाऊ मागे वळून पाहतो, पण समोर कोण उभं आहे हे दिसण्याआधीच स्क्रीन काळी होते. क्रमश भाग 7 मध्ये पाहू. धन्यवाद.